नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी झणझणीत आणि तर्रीदार अशी धाब्यावरती जशी चव तुम्हाला चाखायला भेटते ती सेम तुम्ही चव घरातल्या घरात कशी आणू शकता अशी बघणार आहोत शेवभाजी। तर शेवभाजी ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, ठीक आहे। तर मैत्रिणींनो, इथे मी आता कढई गरम करण्यास ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कोरडे मसाले आहेत ते भाजून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी 1 चमचावर इतके धणे घेतले होते, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सफेद तीळ घेतले होते। हे छान असं मंद गॅसवरती त्याच्यातला सुवास येईपर्यंत छान भाजून घेणार आहोत आपण। आता तुम्हाला इथे धणे जिरे जर अख्खे वापरायचे नसतील तर तुम्ही त्याची आपण मसाला भाजताना जर पूड वापरली तरी हरकत नाही। आता ही मसाल्याची तुम्हाला पूर्ण प्रोसेस जर स्किप करायची असेल तर तुम्ही आपण ऑलरेडी 1 महिनाभर कसा मसाला तुम्ही स्टोर करू ठेवू शकता ही रेसिपी पोस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जरूर जाऊन चेक करा। तो मसाला वापरून जरी ही तुम्ही शेवभाजीची रेसिपी ट्राय केली तरी तुमची रेसिपी अगदी मस्त आणि चवदार अशी होणार आहे। तर हे मी ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे, छान सुवास त्याच्यातून येत होता आणि आता मी हे काढून घेते। त्याच सेम कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलं होतं। त्याच्यामध्ये मी आता सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर इथे तुम्ही आपलं ओलं नारळ जरी वापरला थोडा तरी हरकत नाही। त्याला छान व्यवस्थित असं खरपूस त्याला भाजून घ्या आणि नंतर तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता, पण सुका खोबऱ्याची जी टेस्ट आहे ना ती छान येते। तर हे व्यवस्थित आपण असं लालसर होईपर्यंत छान भाजून घेऊयात। कुठलेही पदार्थ आहे ते मंद गॅसवरतीच भाजून घ्या, जेणेकरून त्याचा करपलेलाचा स्मेल येणार नाही आपल्या भाजीला। छान असं मी खरपूस भाजून घेतलेले आहे मंद गॅसवरती। हे काढून आता ह्याच कढईमध्ये मी आता त्याच उरलेल्या तेलामध्ये इथे मी मध्यम आकाराचे म्हणजे छोट्या आकाराचे म्हटलात तरी हरकत नाही 2 कांदे घेतलेले आहे, असे पातळ त्याची स्लाइस करून। तर हे देखील आपण छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता इथे म्हणजे मी आता जसे की आलं लसूण पेस्ट वापरणार आहे। तुम्हाला जर आलं लसूण तुम्ही जर वापरणार असाल तर इथेच ह्या स्टेजला थोडंसं कांद्याबरोबर त्याला परतून घ्या, जेणेकरून आलं आणि लसूण ज्यावेळेस कांद्यामध्ये किंवा तेलाबरोबर परतलं जातं त्याचा स्वाद जो आहे तो आणखीन छान उतरतो। मी आलं लसूण पेस्ट वापरणार आहे। तर हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे, आपण कांदा देखील काढून घेऊयात। त्याच सेम कढईमध्ये मी आता 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो पण आपण छान भाजून घेऊया। टोमॅटो असा भाजून घेतला तर त्याचा थोडासा आंबटपणा पण कमी होतो आणि भाजी देखील आपली चवीला खूप सुंदर लागते, त्याच्यामुळे असं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचा। आता मऊ होईपर्यंत हा आपण परतून घेऊया आणि परतून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। अगदी झटपट होणारे आहे मैत्रिणींनो। मसाला जर मी जसं की म्हटलं अगोदर, मसाला जर तुमचा रेडी असेल तर अगदी ही 5 ते 10 मिनिटात भाजी तुमची तयार होऊ शकते। आता जसं की मसाला मी सगळा थंड करून वाटून घेतलेला आहे आणि आता सेम त्याच कढईमध्ये मी 4 ते 5 टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलची आणि थोडंसं अर्धा चमचा इतकं जिरं, बस एवढंच मी टाकलेलं होतं। खडा मसाला मी जास्त वापरलेला नाहीये, म्हणजे तुम्हाला इथे काळी मिरी, लवंग वापरायचं असेल तर वापरू शकता, पण मी इथे त्याचा वापर केलेला नाहीये। तर आता आणि जे आपण सगळं जे मिश्रण वाटून घेतलेलं होतं तो सगळा मसाला टाकून घेणार आहोत। मसाला टाकताना कधी पण गॅस तुमचा मंद राहून द्या, फास्ट असेल तर पटकन मसाला जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच पहिल्यांदा मसाला टाकून छान असा परतून घेऊया। जास्त वेळ भाजण्याची ह्याला गरज नाहीये, कारण की आपण ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते भाजून घेतलेले आहे। 1-2 ते 3 मिनिटं छान ह्याला मी परतून घेणार आहे आणि 2 मिनिटं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। बघू शकता ऑलरेडी त्याला बाजूला छान असा तेलाचा तवंग यायला लागलेला आहे। खूप सुंदर अशी टेस्टला भाजी होते, त्याच्यामुळे भाजीला जर घरात काही नसेल, काय बनवायचा प्रश्न पडला असेल तर ही भाजी नक्कीच तुमच्या ऑप्शनलला राहू शकते आणि ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर छान असं व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिटं ह्याला भाजून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे ते म्हणजे कोरडे मसाले टाकणार आहे। तर कोरड्या मसाल्यांमध्ये आपण काय टाकणार आहोत ते म्हणजे तर आता इथे आपण 1 चमचाभर इतकी हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे इतके मी लाल तिखट घेतलेले आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन 1 चमचावर तिखट वाढवलं तरी हरकत नाही। तर हे व्यवस्थित आपण मंद गॅसवरतीच भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला किंवा कुठलेही पावडर मसाले आपले करपले नाही पाहिजे। त्याच्यामुळे मंद गॅसवरती आपण तेल सुटेपर्यंत छान असं याला परतून घेणार आहोत।
पाहू शकता मैत्रिणींनो, छान असं मी ह्याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे। बाजूला मी गरम पाणी देखील करण्यास ठेवलेलं होतं, कारण की ह्या भाजीला शक्यतो करून गरम पाणीच वापरा कुठल्याही रेसिपीला। म्हणजे तुम्हाला जर छान तर्री हवी असेल तर कुठल्याही रेसिपीला तुम्ही शक्यतो करून गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून आपल्या भाजीला पाहू शकता एक छान असं लगेचच तेलाचा तवंग वरती येतो आणि छान तर्री अशी दिसू लागते आपल्याला। त्याच्यामुळे गरम पाणी शक्यतो करून वापर करा। तर आता ह्याला कन्सिस्टन्सी आहे ती मी ह्याची थोडीशी पातळ ठेवणार आहे, एकदम पण पातळ पण नाही ठेवणार आणि एकदम पण घट्ट नाही, कारण की मला ही भाजी थोडीशी अशी लपतपी अशी हवी आहे। त्याच्यामुळे मी कन्सिस्टन्सी ह्याची अशी ठेवलेली आहे। तर ह्याला 2 ते 3 मिनटं आपण छान अशी पहिल्यांदा फास्ट गॅसवरती उकळी काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फक्त 5 मिनिटं ह्याला मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत। ऑलरेडी सर्व शिजलेलं आहे, पण जे सगळे मसाले आहेत ते छान असे पाण्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत, यासाठी फक्त ही प्रोसेस। आता चवीनुसार टाकून घेतलेलं आहे मीठ। पाहू शकता मैत्रिणींनो, तोंडाला अक्षरशः पाणी सुटलेलं आहे तर्री पाहून, ती जी ग्रेव्ही आहे ती पाहून। त्याच्यामुळे ही रेसिपी मी सांगेन सगळ्यांना नक्की ट्राय करा। अगदी सेम टू सेम जशी हॉटेलमध्ये भेटते तशी चवीला लागते। त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। फास्ट गॅसवरती 2 मिनिटं मी उकळी काढून घेतली होती, आता 5 मिनिटं फक्त मंद गॅसवरती उकळी काढून घेणार आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, आता आपण ह्याच्यामध्ये शेवटी सगळ्यात गरम मसाला, आता मी इथे कुठेच टाकला नव्हता, पावडर गरम मसाला कुठेच टाकला नव्हता, 1 चमचाभर गरम मसाला आहे तो शेवटी सगळ्यात टाका, जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो शेवटपर्यंत आपल्या भाजीमध्ये राहणार आहे। तर व्यवस्थित असं ह्याला 5 मिनिटं छान असं मी शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता मैत्रिणींनो, अजिबात फक्त ग्रेव्हीला रंग आलेला आहे आणि आतल्या रश्श्याला पांढरा रस्सा आहे असं अजिबात असं झालेलं नाहीये। एकसारखा ग्रेव्हीला देखील आणि वरती तर्री देखील आपली लालसर अशी आहे। त्याच्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता, मी थोडीशी अशी लिक्विडीच ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्ही जर शेव टाकाल त्यावेळेस ती शेव आहे ती ॲब्झॉर्ब करून घेते पाणी। त्याच्यामुळे मी असं त्याची कन्सिस्टन्सी आहे ती ठेवलेली आहे। तुम्ही जर आता ह्या स्टेजला जर शेव टाकणार असाल तर तुम्ही टाकू शकता, पण ती काय होतं, शेव आहे ती सगळं पाणी ती आहे शोषून घेते। त्याच्यामुळे मी ज्यावेळेस सर्व करणार आहे त्यावेळेस वरतून अशी टाकणार आहे। सर्व कशी करायची ते देखील मी सांगणार आहे तुम्हाला पुढे जाऊन। वरतून फक्त आता कोथिंबीरीचं गार्निशिंग करायचं, आपली भाजी आहे ती तयार आहे। आता सर्व कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला। तर इथे मी एक डिश घेतलेली आहे, वाटी घ्या, कशातही तुम्ही सर्व करू शकता। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण ग्रेव्ही टाकून घेऊया, त्याच्यावरती छान अशी शेव टाकून घ्यायची। इथे मी तिखट शेव वापरलेली आहे, तुम्हाला जर मिठाची शेव वापरायची असेल ती देखील तुम्ही वापरू शकता। याच्यावरती आपण आता शेव टाकून घेऊया, त्याच्यानंतर छान अशी तर्री टाकून घेणार आहोत, कोथिंबीरीने वरतून सर्व करणार आहोत। आता ही खायची कशाबरोबर, चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, फुलके, नान, पावा बरोबर खा, अगदी अप्रतिम अशी चवीला लागते। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की तुम्ही कमेंट करून जरूर सांगा आणि हो आवडली तर आपल्या चॅनलला जरूर एक लाईक करा, इतरांना शेअर देखील करा आणि हो सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो अजिबात विसरू नका। त्यामुळे पटकन असं सबस्क्राईब करा